राजवीर, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, आपण प्लीज नंदाला सांभाळून घेऊया. नंदाचं माहित नाही, पण तुम्ही का लपवल्यात गोष्टी माझ्यापासून? मला वाटलं तुम्ही कामात असाल तिथे, मला तुम्हाला डिस्टर्ब नव्हतं करायचं. तसं नाहीये म्हणा. या घरातल्या गोष्टी महत्वाच्या असतात माझ्यासाठी. हो, पण खरं खोटं मलाच माहित नव्हतं ना, मग मी काय सांगणार होते. हो, पण एकदा बोलायचं होतं ना माझ्याशी. मी विचार केला होता की तुम्हाला सगळं सांगावं, पण नंतर म्हटलं आधी स्वतः खात्री करून घेते आणि मग तुम्हाला सांगते. हे सगळं घडलंच नसतं म्हणा. आणि त्यात तुमची चूक नसताना रागवलो मी तुमच्यावर. तुम्ही आता प्लीज माझा विचार नका करू. आपण नंदाचा विचार करायला हवा. मला खरंच तिचं चांगलं झालेलं बघायचंय. मला पण कळत नाहीये कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो तुम्ही. राजवीर, तुम्ही नका ना स्वतःला दोष देऊ. आणि तसंही अजून वेळ गेलेली नाहीये. मी बोलू का अनिकेतशी, तुम्ही सांगा. राजवीर, बोला ना, काय करायचंय? मम्मा, राजवीर दादा आला का? हो. तू काय म्हणाला आणि त्याचा मूड कसा आहे? माझ्याबद्दल काही बोलला का? जरा गप्पा बसशील का? तिला कशाला गप्पा बसायला सांगताय? तिने काय केलंय? कुठल्या वेळेला काय बोलायचं कळतच नाही हिला. मी काय केलंय? मी फक्त एवढंच विचारलं की राजवीर दादा आलाय का आणि माझ्याबद्दल काही बोलला का? हो आलाय तो, पण काही बोलला नाही. रागाने मनवाचा हात पकडून वर घेऊन गेला तिला. असंच पाहिजे. तिच्या बरोबर ना हे सगळं असंच वागलं पाहिजे. तिच्यामुळे झालंय हे सगळं. नाहीतर काय, काय गरज होती तिला हे सगळं करायची? अनिकेतला जाऊन भेटायची. मला तर वाटतं ना तिला ना आता घराबाहेरच काढलं पाहिजे. नंदा, काय बोलतेस तू? कळतंय का तुला? माई, मला ना चांगलंच कळतंय आणि आता खूप झालंय. तिच्यामुळे माझं नुकसान होतंय. असं काही नाहीये. ती तुझ्या चांगल्याचा विचार करते. जरा विश्वास ठेव तिच्यावर. माई, इतके दिवस तेच केलं ना आपण. त्याचा काय परिणाम झाला? अनिकेतनी लग्नाला नकार दिलाय. काय? हो, सगळी चूक नंदाची आहे. ती खोटं बोलून जर तिच्या मित्राला भेटली नसती ना, तर हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलं असतं. माई, तुम्हाला नेहमी माझ्याच मुलीच्या का चुका दिसतात हो? ती मनवा कशी वागली ते बघा ना. तिला काय गरज होती आपल्याला न सांगता अनिकेतला भेटायला जायची? कारण नंदाने तिला जायला सांगितलं होतं. रंजू, मोहन, नंदाला जरा समजावा तुम्ही. तुम्ही जे करायला हवं होतं ते काम मनवा करते नेहमी. पण का करते ती? आम्ही आहोत ना समर्थ अजून. नाहीतर काय, आता जे काही केलंय ते तिने केलंय, ती बघेल काय करायचं. असं कसं हात झटकू शकता तुम्ही दोघं? तुम्हाला कळायला हवं ना. काय कळायला हवं माई? आम्ही काही केलं तरी ते राजवीरला पटतच नाही ना. आणि आम्ही काही केलं तरी आमची चूक आणि नाही केलं तरी आमचीच चूक, नाही का? तेव्हा आता जे काही केलंय किंवा झालंय ते मनवामुळे झालंय. ती नसतरेल काय ते. हे बघा, मनवा समजूतदार आहे. ती सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करते. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना 4 चांगल्या गोष्टी सांगा. तिला दोष देऊ नका. माई, माझे मम्मी पप्पा मला नेहमी चांगल्याच गोष्टी शिकवतात. ती मनवा वहिनी आहे ना, ती मध्ये येऊन सगळं डिस्टर्ब करते. नंदा, बस झालं. पुन्हा मनवाबद्दल मला काही ऐकायचं नाही. गप्पा बस. माई, नंदा गप्प बसणार नाही, कारण तिची काही चूकच नाही. तुला जे काही बोलायचंय ते मनवाला बोल. असं असेल तर कळेलच कोण चूक आणि कोण बरोबर. मनवा की नंदा? सॉरी, काही समजून न घेता खूप बोललो मी तुम्हाला. प्लीज नका बोलू असं आता. नाही म्हणा, खूप रागात होतो मी आणि रागाच्या भरात खूप आरोप केले तुमच्यावर, खूप बोललो. तर अनिकेतचा फोन आला होता मला आणि त्याने तुमचं नाव घेतलं आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण मग एकदा विचारायचं होतं ना मला.
बरोबर आहे तुमचं. हे बघा, तुम्ही मला शिक्षा द्या हवं तर, पण मी जे काही बोललो ते विसरून राजवीर प्लीज, एवढं काही झालं नाहीये, मी ओके खरंच. नाही म्हणा. तुम्ही जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत नाही चांगलं वाटणार मला. इट्स ओके राजवीर. आणि मी म्हणाले ना, आता तुम्ही नका या सगळ्याचा विचार करू. आपण नंदाचा विचार करायला हवा. तुम्ही खूप करता म्हणून या घरातल्या लोकांसाठी, पण ती लोक नाही करत एवढा विचार तुमचा. ठीक आहे, मला नाही वाटत त्याचं काही. ती माझी माणसं आहेत. तुमचं मन मोठं आहे म्हणवा, पण त्याची किंमत नाही आहे लोकांना. का असं म्हणताय तुम्ही? काय झालंय? खूप मेहनतीने लग्न जुळवलं होतं तिचं. हो, मला माहिती आहे. आणि मी म्हणूनच म्हणते, अजूनही वेळ गेली नाहीये. आपण बोलू शकतो अनिकेतशी. आता काय करायचं ते माहिती आहे मला. काय करायचंय? ज्या लोकांमुळे हे घडलंय ना, त्यांनी माफी मागायची आहे ती तुमची. चला. राजवीर, चल. राजवीर काय करताय तुम्ही? राजवीर प्लीज. राजवीर ऐका ना प्लीज. राजवीर राहू द्या ना. राजवीर, राजवीर. सांगा, अनिकेतने नंदाशी लग्न करायला नकार का दिला? असं काय घडलं मनवा की ज्याने नंदाचं लग्न मोडलं? राजवीर प्लीज जाऊ दे ना, सोडा ना प्लीज. लग्न मोडलंय मनवा, साधी गोष्ट नाही. काय नंदा, कसं काय मोडलं लग्न तुझं? सांग सगळ्यांना. मनवा वहिनी अनिकेतला भेटायला गेली होती. तिने कदाचित माझ्याबद्दल काहीतरी खोटं सांगितलं अनिकेतला, म्हणून माझं लग्न मोडलं. काय खोटं सांगितलं ते पण सांग. नाही, ते नाही समजलं मला. काय मनवाने काय खोटं सांगितलं तुम्हाला तर माहिती असेलच. सांगा. नाही, तसं काही कळलं नाही. पण मुळात मनवा त्याला भेटायला गेलीच नसती तर हे प्रकरण इतकं गळ्याशी आलंच नसतं. नंदाचं लग्न मोडलं नसतं. हो, पण तिला कोणीतरी अनिकेतला भेटायला सांगितलं होतं. काय बरोबर ना नंदा? माझी कामं अर्धवट सोडून आलोय मी इथे. अजून किती नुकसान करणार आहात माझं? पण दादा, मी काहीच केलेलं नाहीये. नंदा, लग्न मोडलंय तुझं. थोडी तरी लाज वाटू दे आता. दादा, तुझं ना नेहमीच झालंय. तू दरवेळी मनवा वहिनीमुळे मला बोलतोस. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी यांना का ब्लेम करतेस तू? प्रत्येक वेळेला तुझ्या चांगल्याचा विचार करतात त्या. आणि म्हणून तुझ्या सांगण्यावरून गेल्या होत्या त्याला भेटायला. नंदाची याच्यामध्ये काही चूक नाहीये. सगळं मनवामुळे झालंय. तुम्हाला काय वाटलं खरं काय ते कळणार नाही? फोन दे. काय काय काका, कोणाची चूक आहे आता? नंदाची की मनवाची? हे सगळं मनवानी केलंय. नंदाची काहीच चूक नाही. स्वतःच्या मुलीच्या अजून किती चुका लपवणार आहेस तू? तिच्याकडे नीट लक्ष दिलं असतं ही वेळ आली नसती. तुमच्या डोळ्यासमोर हे सगळं चालू असतं, तुम्हाला लक्ष नाही देता येत. आणि ही असं वागते आणि याचा दोष मनवाला देता तुम्ही. लग्न मोडलं याचं छोटी गोष्ट नाही. काय कसं काय तोंड दाखवणार आपण आता?
पुन्हा लग्न कसं ठरणारच? 100 वेळेला बजावून सुद्धा असं कसं काय वागली? कुठे लक्ष कुठे असतं तुमचं? हे बघ राजवीर, तू समजतोयस तसं काही. बस. आता मनवा बाबतीत एकही शब्द ऐकून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता यांची माफी मागायची पटकन. सॉरी दादा, पण माफी का मागायची? यात कोणाचीच चूक नाहीये. ते फोटो बघितल्यावर असं नाही बोलू शकत तू. अरे दादा, तिचा मित्र असू शकतो ना. म्हणजे नंदा मित्र मैत्रिणींना भेटूच शकते. अनिकेतचा गैरसमज झाला असेल आणि मनवा वहिनीने अनिकेतची समजूत काढायला हवी होती. हो ना, मनवा नेहमी नंदावर संशय घेते. खरं तर ह्याच्यामध्ये सगळी चूक मनवाची आहे. मनवा दर वेळेला तुमच्या चांगल्याचा विचार करता आणि काहीच बोलत नाही तुम्हाला. याचा गैरफायदा घेता तुम्ही. पण त्यांचा झालेला अपमान मी नाही सहन करणार. त्यामुळे आत्ताच्या आत्ता यांची माफी मागायची चौघांनी. सॉरी दादा, पण मला हे पटत नाही. जस्ट थांब. या घरात कोणाला काय वाटतं याने मला काही फरक पडत नाही. पण या घरात राहायचं असेल तर माझं ऐकावं लागेल आणि आत्ताच्या आत्ता यांची माफी मागावी लागेल. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? माफी मागा. राजवीर, याची काहीच गरज नाहीये. का गरज का नाही मनवा? प्रत्येक वेळेला यांच्या चांगल्याचा विचार करता तुम्ही आणि असे घाणेरडे आरोप करताय तुमच्यावर. माफी नको मागायला यांनी. राजवीर, पण एक मिनिट. यश, माफी माग. सॉरी वहिनी. तुला काय वेगळं सांगायचं? आय एम सॉरी. वहिनी, आय एम सॉरी असं म्हणायचं. आणि तेही हात जोडून. इकडे. वहिनी, आय एम सॉरी. माफ कर मनवा. काका, सॉरी मनवा. एक मिनिट. अजून एकाची माफी मागणं बाकी आहे. अनिकेतची माफी मागायची. त्याचं सुद्धा नुकसान केलंय तुम्ही.
मी काय बोललो आलं का लक्षात? आजच्या आज त्याला फोन करायचा आणि त्याची माफी मागायची. हे सगळं ना त्या मनवामुळं घडतंय. काय वेळ आली आपल्यावर वा. त्या मनवाची माफी मागायला लागली आपल्याला. पण मला एक कळत नाहीये की तो राजवीर दादा तिच्यावर एवढा विश्वास का ठेवतो. एवढं काय आहे तिच्यात? आता चिडचिड करून काय उपयोग आहे? मग तुम्ही गप्प बसावं. काही करत नाही तुम्ही. तुमच्यामुळे दिवस बघायला लागलेत आपल्याला. रंजू, मी मूर्ख वाटलो का तुला? हा. हे बघ, तुम्हाला जी काय माती खायची ती तुम्ही खा, पण दरवेळेला माझ्यावर नाव कशाला घेता? मग दरवेळी असं का होतं? मला काय विचारतेस रंजू? तुला आधीच सांगून ठेवतो. प्लीज भांडू नका. काहीतरी विचार करा. अगं मी प्रयत्न करतोच आहे, पण दरवेळेला ती मनवामध्ये येते ना. ती मध्ये आली की सगळे प्लॅन फसतात. आपले विचार जिथे संपतात ना तिथून ती विचार करायला सुरू करते. एवढी हुशार आहे ती. या मनवाला ना पहिल्यापासून मुठीत ठेवायला पाहिजे होतं आपण. म्हणजे हा दिवस बघायला लागला नसता आपल्याला. मी आधीपासूनच सांगत होतो तुला की जरा हुशारीने वाग, पण तू मूर्खासारखी वागलीस. तुम्ही मला का दोष देताय? मम्मा पप्पा, जे झालं ते झालं. आता प्लीज पास्ट मध्ये अडकून बसू नका. काहीतरी नवीन विचार करा. पुढे काय? काही दिवस गप्प राहायला लागणार आहे आपल्याला. नाही, आता या सगळ्यावर एकच सोल्युशन. काय? त्या मनवाचं हे घर सोडून जाणं. एकदा का ती हे घर सोडून गेली की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. असं नाही वाटत का तुम्हाला? खरंय तुझं नंदा. ती मनवा या घराच्या बाहेर जायलाच पाहिजे. मग पप्पा करा ना काहीतरी. आज तिने आपल्याला माफी मागायला लावलीये, उद्या घराबाहेर काढेल ती आपल्याला. सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत माझ्या. हे तुम्ही नेहमीच म्हणता, पण शेवटी काय? शेवटी सगळ्या गोष्टी आपल्यावरच येतात. एक काही नाही, मला ना आता सहनच होत नाहीये हे सगळं. आता आपण नाही काही सहन करायचं. आता सहन करणार मनवा. म्हणजे तिच्यामुळे आपण प्रॉब्लेम मध्ये येतो ना दरवेळेला. आता ती प्रॉब्लेम मध्ये कशी येईल हे आपण बघायचं. म्हणजे काय? तुम्ही फक्त बघत बसणार का? काही करणार नाही? करणार ना. सगळा हिशोब चुकता करणार. राजवीर जे जे काही वागलाय ना आपल्याशी, त्याला सगळं बघायला लागणार आहे. शब्द आहे माझा. राजवीर, अजून राग गेला नाहीये तुमचा? लग्न मोडलंय मनवा. सगळ्याचं खूप नुकसान झालंय. तुम्ही बसा इथे. बसा. नका एवढा विचार करू. तुम्हाला खूप त्रास झालाय सगळ्याचा. तुमच्यावर नको नको ते आरोप झाले. हो, पण मी म्हणाले ना, मला नाही वाईट वाटलं. आपलीच माणसं आहेत ना ती. हो, पण ते तुम्हाला आपलं मानत नाही माहिती आहे ना तुम्हाला. म्हणून त्यांना माफी मागायला लावायची? राजवीर, लहान आहे मी त्यांच्यापेक्षा. हो, पण ते वागलेत का कधी मोठेपणाच्या नात्याने तुमच्याशी? आणि मोठे आहेत ना ते. मग काय वागायचं, कसं वागायचं कळायला नको त्यांना? ठीक आहे, पण कशाला एवढं वाईट वाटून घ्यायचं राजवीर? पण मनवा, त्यांच्यामुळे मी तुम्हाला बोललो.
हो, कारण तुम्हाला खरं काही ते माहीतच नव्हतं. मनवा, हे बघा, तुमचा अपमान झाला आणि मला नाही सहन झालं, म्हणून माफी मागायला सांगितली त्यांना. आणि काय, नंदा लहान आहे, तिला काही गोष्टी कळत नाही असं म्हणताना नेहमी तुम्ही, पण तिच्या आई वडिलांना तर कळतात ना. स्वतःची चूक होती आणि तुम्हाला ब्लेम करत होते, स्वतःची चूक लपवत होते. मला एवढंच वाटतं की तुम्ही थोडा वेळ जाऊ द्यायला हवा होता. असं कसं बोलता मनवा तुम्ही? माझ्या समोर तुमचा अपमान होत असेल तर मी नाही सहन करू शकत. मी नाही गप्प बसणार, मग ते तुमच्या घरचे असो किंवा माझ्या. मनवा, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय एम सॉरी. तुम्ही माझ्यावर घरची जबाबदारी दिली होती आणि मी नाही सांभाळू शकले सगळं. ठीक आहे मनवा, तुम्ही प्रयत्न केले, समजू शकतो मी, आय अंडरस्टँड. पण तुम्हाला काम अर्धवट सोडून इथे यावं लागलं. दुसरं काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. आय एम रिअली सॉरी राजवीर. इट्स ओके. पण या सगळ्या गडबडीत तुम्ही तुमच्या घरी सांगितलं की नाही? काय घरी सांगितलं की नाही? त्यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही आता.